खेचर महाराज झोपलेले असतात पिंटीवर पाय ठेवून, आणि खूप कळकट मळकट असे त्याचे कपडे असतात, आणि त्यांना इतका राग येतो की मंदिर तर आहे शंकराचं, पिंडी शंकराची आहे, आणि शंकराच्या पिंडीवर हा म्हातारा, ह्याची कळकट मळकट हे सगळं, म्हणजे इतकं याला शरीर इतकं विदीर्ण असून सुद्धा हा पिंडीवर पाय ठेवून झोपतो, ह्याला काही कळतं की नाही. असं म्हटल्यानंतर एक सुंदर खेचर महाराज त्याला सांगतात, बाळा तू एक काम कर, तुला असं वाटतं ना की जिथे माझे पाय तुला योग्य वाटतात ना तिथे तू मला उचलून ठेव, मला आता काय बाबा जमत नाही, माझं वय झालं, तुला जिथे वाटेल तिथे तू पाय ठेव. पाय ठेव म्हटल्यावर हात तरुण असतो, ते म्हातारे असतात, तरुण रक्त सांगायला पाहिजे, रस्त्यावर दिसतं की नाही आपल्याला, फळवळ करून जातं ते, कधी आपल्याला पाडून घालतील सांगता येत नाही. आणि हे प्रकरण नको. आणि झालं आणि नंतर तिथे गेल्यानंतर पाय उचलून ठेवणार इतक्यात तिथून पिंड येते, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अरे कुठली जागाच नसते तिथे, सगळं ब्रह्मांड जर कोणी भरलेलं असेल तर ते भगवंतानं भरलेलं असेल, आणि कुठेतरी ही सद्गुरूंचीच नाटक, सद्गुरूंचीच कृपा असते, आणि त्या कृपेतून ह्याला जाग करण्यासाठी ही भगवंताने रचलेली ही दिव्य लीला असते. आणि ती एवढी सद्गुरू परत आपल्या सुंदर अशा देहात प्राप्त होत, त्यांना सुंदर असं देह तिथे प्राप्त होतो. आणि खेचर जे महाराज आहेत ते अनुग्रह या नामदेव महाराजांना देतात, आणि पुढून नामदेव महाराजांची जी वाट आहे, नामदेव महाराजांचं चरित्र खूप सुंदर आहे. परत कधी योगायोग आयोजकांनी आणला तर तो पुढचं पुढे बघू, पण खूपच सुंदर असं हे पुढचं चरित्र आहे. पण केवळ आणि केवळ सद्गुरूंचा अनुग्रह ज्यावेळी तुमच्या आयुष्यात येतो किंवा होतो त्यावेळी त्या सद्गुरूंची कृपा तुमच्यावर होते, आणि तुमचं भविष्यातली जी वाटचाल आहे, पारमार्थिक जी उन्नती आहे, ती उन्नती अगदी दृढ भावाने पुढे पुढे जाते. मगाशी आपण सूत्रश्लोक बघितला, अभंगाचा मूळ गाभा बघितला, तो आपल्याला हेच सांगतो. काय सांगतो? गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव. तुका म्हणे गुरु भजनी, तुका म्हणे गुरु भजनी, देवा आहे जनीवनी, गुरु चरणी ठेविता भाव. तर हे चालूच राहूया तुमचं. तत्पूर्वी तुम्हाला मी विनंती करते, माहिती असेल की नाही मला माहिती नाही, आयोजकांना जास्त करून एका सुवासिनीला इथे पाठवा, मला हळदी कुंकू लावते, तुमच्याकडे असेलच तर इथे एक हार आणा, आणि बुक्का तुम्हाला सगळ्यांना जरा लावून घ्या, मला लावा, दोन्ही साथीदारांना लावा, एखाद्या सुवासिनी तुम्ही उठा, आणि हार हळदी कुंकू असं फक्त इथे घेऊन घ्या. हार असेल तर आणा, फूल दिलं तरी चालेल. भाव गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, ठेविता भाव, ठेविता गुरुचरणांशी भाव ठेवल्यानंतर, विश्वास ठेवल्यानंतर काय होतं ह्याची कथा जी आहे ती आपण उत्तरंगात बघू. तत्पूर्वी मी आता सांगितलं ते होईलच. इथे
सगळेच आपण स्वामी भक्त आहोत. तर त्या स्वामींच्या चरित्रावर एखादं तुम्हालाही कोणाला इथे गायन पुष्प अर्पण करायचं असेल तरी सुद्धा माझी काही हरकत नाही. ज्यांना वाटते मी इथे गावं त्याने खरंच या. ही मध्यंतराची वेळ आहे, कारण वहिनी येईपर्यंत मला हळदी कुंकू लावेपर्यंत आपल्याकडे एक 5 मिनिटं आहेत. या कोणी भगिनींपैकी या भजन म्हणतात की हे नामसंकीर्तन आहे आणि म्हणायचं असू दे, म्हणा उचला, म्हणा. तुम्ही 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 करू नका, मला पुढे एवढं बोलायचं आहे. त्याच्यामुळे तुमच्यापैकी कोणाचं तरी होऊ दे, नाहीतर मग शेवटी नामस्मरण तुम्हालाच करायचं आहे. चहा पिऊन झालेलं आहे ना, नरहो तुम्ही जागा नाही, तुम्ही परत परत म्हणत राहणार. हे म्हणा ना, म्हणा. हे सद्गुरूंची सेवा करायला काय राहतं. अच्छा, हा, किती वाजून म्हणा, असं जमेल तसं म्हणा. तुम्ही म्हणा बरं, दोघांनी म्हणा तेवढा वेळ. हा ये सेवा छान, हिच्यासाठी टाळ्या झाला पाहिजे. हा नाही, ह्याचं सेटिंग हलवत नाही मी, फक्त म्हणा. समोर देवपूजा देवपूजा पाय तुझे गुरुराया, माझी देवपूजा माझी देवपूजा माझी देवपूजा. गुरुचरणाचे ध्यान तेच माझे संध्यास्नान. गुरुचरणाचे ध्यान तेच माझे संध्यास्नान. देवपूजा देवपूजा पाय तुझे गुरुराया, माझी देवपूजा माझी देवपूजा माझी देवपूजा. गुरुचरणाची माती तीच माझी भागीरथी. गुरुचरणाची माती तीच माझी भागीरथी. देवपूजा देवपूजा पाय तुझे गुरुराया, माझी देवपूजा माझी देवपूजा माझी देवपूजा. शिवलिंग केसर पायी सद्गुरु वाचुनी दैवत नाही. शिवलिंग केसर पायी सद्गुरु वाचू दैवत नाही. देवपूजा देवपूजा पाय तुझे गुरुराया, माझी देवपूजा माझी देवपूजा माझी देवपूजा. गुरुचरणाची सेवा तोच माझा खरा मेवा. गुरुचरणाची सेवा तोच माझा खरा मेवा. देवपूजा देवपूजा पाय तुझे गुरुराया, माझी देवपूजा माझी देवपूजा माझी देवपूजा. स्वामी समर्थ महाराज. तुम्ही असं तर डोका लावा पुरुषांना, बायकांना पण चालतो, या सगळ्यांना चालतो. चला आता सगळे मस्त अशा देवपूजेत आपण रमून गेलो मगासपासून, आणि आता आपण उत्तरंगाला सुरू करतो, म्हणजे चरित्र बघतोय आता.
मगापासून जे आपण एवढं सगळं बोललो त्याचा मतितार्थ काय होता ती म्हणजे आपली पुढची कथा. कंटाळत नाही ना? चला आता आपण पुढे सुरू करूया. मुखाने नाम आणि हाताने टाळ. हे आपण तुमचा चहा घ्यायचा राहिला. मी नाही चहा आत्ता तरी नाही. ठीक आहे, चला आपण नामस्मरण सुरुवात करू. श्री स्वामी समर्थ. असं दणक्यात आलं पाहिजे, स्वामींपर्यंत गेलं पाहिजे ते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. एकदम ना माझ्याबरोबर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री वीर हनुमंताय नमः. श्री राम स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. एक सूर ठेवला तरी चालेल. धारवाडचा सावकार तो धारवा धारवाडचा सावकार तो धारवाडचा सावकार तो हवेलीचा बाळपा. धारवाडचा सावकार तो धारवाडचा सावकार तो हवेलीचा बाळपा. गुरु शोधास्तव बाहेर पडला. गुरु शोधास्तव बाहेर पडला. गुरु शोधास्तव बाहेर पडला. नाही फुगाची गप्पा. धारवाडचा सावकार तो धारवाडचा सावकार तो धारवाडचा सावकार तो. धारवाड आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. धारवाड हे कर्नाटकातील एक प्रसिद्ध असं गाव आहे आणि त्या गावाच्या उपगावामध्ये आता आपण ज्यांचा उल्लेख केला ते बाळप्पा राहत होते. आता बाळप्पांचा व्यवसाय काय होता तर ते अस्सल धनाढ्य होते आणि त्याबरोबर त्यांचा सोनाराचा व्यवसाय असल्यामुळे हिरे माती मोती माणिक या सगळ्याचा त्यांचा कारभार होता बरोबर. आणि त्यात परत सावकारी. म्हणजे कसं असतं बघा, पूर्व परंपरा राहिला चाललेला व्यवसाय असल्यामुळे पूर्वीच्या काळी काय होतं की घरचाच व्यवसाय असल्यामुळे, मी पूर्वीच्या काळाबद्दल बोलते हा, पूर्वीच्या काळी हा व्यवसाय परंपरागत असल्यामुळे जे आपलं काही कामधंदा असेल तोच करायचा. त्याच्यामुळे शिक्षणासाठी बाहेर जावं लागायचं नाही, त्याच्यासाठी तितका वेळ द्यायला लागायचा नाही, कारण शिक्षणच सगळं घरात. मारवाडी बघा सगळ्यांना आठवण, शिक्षणच घरात. काही असतात ना ते सगळ्यांचं शिक्षणच मुळात घरात चालू असतं. घरात कसं तर लहानपणापासून आपण ते धंदे बघत आलेलो असतो. आता तुम्ही मला मेस्त्रीचं उदाहरण बघा, तुमच्यात की मेस्त्री कोण असतं तर मला सांगितलं.
मेस्त्रीच्या घरात जन्माला मूल आलं की ते सुंदरच कलाकृती करणार, कारण ती भगवंताचं गॉड गिफ्ट आहे होती, देवाची लीला आहे ती. म्हणून आपण कुठे जन्माला यावं, कसं यावं, कोणाच्या पोटी जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं बरं. फक्त भगवंताने आपल्याला ज्या कामासाठी इथे पाठवलंय ते काम करायचं आणि ते काम करतच इथून पुढच्या कामाला आपण जायचं. निघून आत्ता नव्हे, कधी येईल त्यावेळी जाऊया, आत्ता नको, आता आधी नामसंकीर्तनच करूया. आणि असं होता होता काय झालं तर त्यावेळी काय व्हायचं, व्यवसाय घरातला, शिक्षणासाठी बाहेर जावं लागायचं नाही, हातात भरपूर वेळ असायचा. आणि त्याच्यामुळे योग्य असे स्थिर स्थावर झाले, योग्य वयात आले की काय करायचं, सगळ्यात पहिलं लग्न लावून द्यायचं. बरं, लग्न योग्य वयात झाल्यामुळे पुढे काय व्हायचं, मुलं बाळं जी काय असेल ती सगळे व्यवस्थित व्हायचं, लग्न कार्य व्हायचं, संसारिक जे काय सुख किंवा कर्तव्य कर्म असतात ती सगळी काय व्हायची, वेळेत पूर्ण व्हायची. आणि आत्ताच्या काळाचा जर आपण विचार केला तर पूर्वीचा काळ जो होता ना, पूर्वीचा काळ हा तो शहाणपणाचा होता असं म्हणावं लागेल की नाही. अनुभवाने तुम्ही सगळे श्रेष्ठ आहात, म्हणावं लागेल की नाही. आज बघा ना, आज विवाहाची समस्या ह्याच्यावरच कीर्तन होईल, कारण हा इतका जटिल प्रश्न झालाय, चिंतन आणि चिंतेचा विषय. म्हणजे आजचं हे जे काही लग्न कार्य आपण बघतोय ना, मुला मुलींची ते बघतोय, त्यापेक्षा ती असलेल्यापेक्षा एक वेळ वाटतं अरे बापरे, आता ती कुठली सिया त्या लोकांच्या मुलाला मारायची तुला काही गरज होती नाही, तर नाही म्हणून सांग. एखाद्याचा जीव घ्यायचा आणि बदल्या ती संपत्ती मिळवायची. बरं, ती संपत्ती म्हणून खायला तो किती वर्ष राहणार. त्या आई बाबाचा कंटाळा, त्यांचा एकुलता एक मुलगा, तुला अधिकार कोणी दिला. मी तर इथून ह्या गादीवरून जाहीरपणे सांगेन, मी सांगण्यापेक्षा त्या सद्गुरूने मला बुद्धी दिली तुम्हाला सांगायचं. समजा, माफ करा मला तरी सुद्धा थोडं तिखट आहे पण तरी बोलते. ह्यातल्या काही जण तुम्ही मला म्हणताना सुद्धा कसं तरी वाटते, नॉनव्हेज मराठीमध्ये खात असाल, मांसाहार करत असाल, तर तो जीव ज्यावेळी कापताना तडफडतो ना, तर त्या तडफडल्याबरोबर त्याचे जे हार्मोन्स असतात ते त्याच्या शरीरातच राहतात, त्या मांसामध्येच राहतात. आणि आपण म्हणतो की मला ही वेदना होते, मला ती वेदना होते, मी इतकी वर्ष या गादीला जगलो नाही, माझं काय केलं, माझे रोग का बरे होत नाही. तर याचं मूळ कारण ते आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते की अध्यात्मात जर तुम्हाला प्रगती खरंच गाठायची असेल तर समर्थांनी सुद्धा सांगितले, तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितले, प्रत्येक संतांनी सांगितलंय की कुठल्याही कुणाचीही प्राण्याची हत्या करू नका, कारण खायला आपल्याला भरपूर गोष्टी आहेत. आता मी आहे, मी ब्राह्मण आहे, मला खायला कोंबडा लागतो का, मी बटाटा खाऊन फक्त बटाट्यासारखे आहे की नाही. मग त्याच्यासाठी वेगळी प्रोटीन्स हायजीन्स कशाला पाहिजे. एक जीवाला मारून त्याची हाय खाऊन आपण हाय करून पोटावर हात असा फिरवत हॉस्पिटलच्या वाड्या भरतो, डॉक्टरांचे दवाखाने भरतो, करू नये बरं. तसं ते पाप आहे आणि ते पाप तुमचं जन्मोजन्मी तुमच्या बरोबर येतं. कारण ज्या गोष्टीला, ज्या वस्तूला तुम्ही जन्म देत नाही त्या गोष्टीला मारायचा तुम्हाला अधिकार दिला कोणी. आपल्या पोटीला साधं शिलाई मारताना जरी सुई टोचली तरी आपण आई ग करतो, मग त्याचे बाबा आणि आई कुठे गेले हा विचार प्रत्येकाच्या मनात ज्यावेळी येईल. आता तुम्ही म्हणाल की आमचा तो धर्मच आहे, धर्म आहे, धर्माच्या परीने तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करता का. जसं मी गमतीने म्हणते, इथे कोण ब्राह्मण असेल तर मला माफ करा, तर ब्राह्मणाचा नारळ म्हणजे छोटा काढला जातो पूजेत. मी मगाशीच म्हटलं की द्विजावर विश्वास ठेवा. ब्राह्मण म्हणजे ब्रह्म, आणि ब्रह्म जाणणारं जे तत्व असतं ते त्या ब्राह्मणात असतं. मी नुसतं ब्राह्मण करत नाहीये, त्याच्या मागचं तत्व समजून सांगायची जबाबदारी या गादीने दिली आहे. आणि इथून हे समाजकार्य आहे. आपण काय पेरायचं इथून हे आपल्या हातात आहे. आणि आत्ता हे वय आहे ना, हे जे काय ऐकते ते कानात ठेवून त्याचं पुढे अवलोकन करणार. म्हणून आपण सुद्धा शिकवताना काय शिकवायचं थोडा बारीक सुद्धा चालू ठेवा. काय शिकवायचंय तर हे शिकवायचंय का ज्या गोष्टी करू नको म्हणून सांगितले तर त्या गोष्टी करायच्याच नाही.
मग आज ही समस्या जेवढी आली, आज वाटते किती घटस्फोटाची प्रकरणं आहेत. म्हणजे सगळं बेबंदशाही आताच्याच काळात का चालली आहे? मग मला सांगा, मग पूर्वीचा काळ बरा होता की आताचा काळ बरा आहे? मग पूर्वी शहाण्यांची कमी होती की आता शहाण्यांची गर्दी झाली आहे की आता शहाणे संपले? या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला ना, तर आपल्या अगदी व्यवस्थित लक्षात येईल की आपल्याला कुठे जायचं आहे. आणि असं ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी समोर कोण आहे? तो भगवंत. ही खंत, ही वेदना ज्या प्राण्याला होते, मी म्हणते त्या मुलाला तू खाली ढकललास त्यावेळी त्याच्या मनाची काय उन्मलित अवस्था झाली असेल, त्याच्या आईबाबांचं काय झालं असेल तुम्हाला माहिती आहे का? एखादी गोष्टी आपल्या जवळच्या माणसाच्या बाबतीत एखादी जर गोष्ट अशी काही होत असेल तर त्याला आपण सिक्स सेन्स म्हणतो. ती गोष्ट आपल्याला आधी कळते. कारण मनी बसते स्वप्नी दिसे इथे नाही बरं. तर ती आपल्या असलेला जो त्याच्याबद्दलची प्रेम भावना असते ते मन आपल्या सतत जागरूक असतं. कुठेतरी त्याची कल्पना त्या सगळ्यांना झाली असणार. कारण कुठलीच गोष्ट अशी पटकरून होत नाही. तुम्ही त्याच्या मागचा इतिहास काढून बघा. हे जर मी खोटं सांगत असेल तर हे मी करते, मी काही मला हे जे काही सांगते ते मी बोलते. माझ्या पदाचं मी खरं वेगळं ठरवून आले ते वेगळं बोलणार म्हणून. पण इथे तुमच्यासारखे सुंदर श्रोते बघून वेगळंच नाही ना बोलत. तर जे बोलते ते योग्यच बोलते असं मला वाटते, कारण समोर ते साक्षात बसलेले आहेत. आणि बाळप्पाच्या बाबतीत काय झालं बघा, योग्य वयात लग्न झालं, त्याच्यामुळे अगदी त्याच्या छान वयात त्याला मुलं झाली. मुलीचं लग्न करून दिलं. आवाज थोडा खूपच मोठा नाही आहे ना, तुम्हाला व्यवस्थित ऐकू येतोय ना? तर राहू दे दादा तेवढंच. तर मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न करून दिलं, त्यांना पुढे मुलं बाळ झाली. आणि ह्याच्या उभरत्या वयातच म्हणजे वयाच्या 40 किंवा 45 मध्ये ते पारमार्थिक उन्नतीसाठी काय झाले, एकदम तयार झाले बघा. हा घरगुती व्यवसाय असल्याचा, पूर्वपर व्यवसाय असल्याचा हा फायदा. कारण त्यांना वेगळा वेळ हा शिक्षणासाठी द्यावा लागला नाही. कुठे परदेशी जाऊन शिक्षण घ्यायची वेळ आली नाही. आज आपल्याला जी धावपळ करायला लागते, वयाची 80वी वर्ष जरी आपलं आलं तरी आपण सतत चिंतेत असतो की पुढे माझं कसं होणार. पण बाळप्पाला हा विषयच कधी आला नाही की पुढे काय करायचंय. मग त्याच्या पुढे त्याला असं वाटायला लागलं की आता माझं प्रापंचिक सगळी कर्म करून झालेली आहे, मुलाबाळांचं सगळं झालंय, सगळी मुलं बाळ स्थिरस्थावर झाली, आपापल्या घरी गुण्या गोविंदाने नाचतंय, मुलगाही व्यवसायाला अगदी आता उत्तम बघतोय. आता मी माझ्यासाठी काय केलं पाहिजे. आता बघा ना, आता इथे योग्य वेळी तो योग्य प्रश्न त्याला कोणी पाडला असेल तर परत सद्गुरूजी. आता त्याचं मन इतकं विरक्तीकडे निघालं की जो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले बाळप्पा महाराज, आपण त्यांना महाराजच म्हणणार आहोत. बाळप्पा महाराज एवढे मोठे सोनाराचा व्यापार असलेला, हिरा माणकात लोळणारी ती व्यक्ती, आणि त्यांनी सगळ्या घराचा परित्याग करायचा स्वतःला असं सांगितलं की आता मी या सगळ्याचा त्याग करणार. बायको नको, मुलं नको, तो विवाह नको, मला आता काही संसारिक प्रापंचिकातली कुठलीच गोष्ट मला नको. आणि ते काय करतात की घरच्यांना सगळ्यांना विश्वासात घेतात. वय अवघ 40 ते 45 बघा किती तरुण माणूस तो. आणि त्यावेळी त्याला विरक्ती येते आणि ते बाहेर पडतात. घरातून बाहेर पडल्यानंतर आता मनाचा एक संकल्प झालेला असतो की आता पुढे काय करायचं. तर आता कुठे जाऊ अशी मनाची थोडी कुठेतरी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली. आणि आता त्यांनी ठरवलं की जावं तर आता कुठे जावं. असं करत कर्नाटकामध्ये धारवाडमध्ये एक मुरगुड म्हणून गाव आहे, तिथेपर्यंत ते पोचले. आणि मुरगुड गावाची अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे ते सुद्धा एका सत्पुरुषाच्या नावावरून प्रसिद्ध आहे. चैतन्य महाराज म्हणतात त्यांना, त्यांच्या नावावरून ते ग्राम खूप प्रसिद्ध आहे. मग त्यांच्या मंदिरात ते तिथे थांबले. त्यांनी जो नित्य त्यांचा क्रम होता, नाम जप अनुष्ठान अगदी छान रीतीने त्यांनी सुरुवात केली. कोणी? बाळप्पांनी. रोज नामस्मरण घ्यावं,
माधुरी मागून आणावी, अनुष्ठानं करावी, पारायण करावी, असं बघता 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 एका महिन्याचा काळ लोटला बरं कुठे, त्या मंदिरामध्ये. आणि त्या मंदिरातले पुजारी एक दिवशी त्याला ह्याची नित्य उपासना, अध्यात्मातली प्रगती, अध्यात्मातली ओढ ऐकून त्याला म्हणाले, तुम्ही असं का नाही करत, तुम्ही अक्कलकोटला का नाही जात? अक्कलकोट हे कुठे आलं अक्कलकोट? कारण त्यांना अक्कलकोट हे माहितीच नव्हतं. अर्थात मी ही जी गोष्ट सांगते ही त्या काळची गोष्ट आहे, कारण त्यावेळी अक्कलकोट एवढं नावारूपाला आलेलं नव्हतं. तर गुरु परंपरा जी चालत आली आहे ते म्हणजे आपल्याला कोण इथे कोण सांगेल? गुरु परंपरेमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असलेलं त्याचं स्थान म्हणजे गाणगापूर. हे सगळ्यात पहिल्यापासून प्रसिद्ध आहे. आणि त्यांनी ठरवलं की आता मी जायचं कुठे. ते जे तिथले गुरुजी होते ते म्हणाले, आता तू अक्कलकोटला जा. पण ते त्याला काय म्हणाले, मी आता असं करतो, या गुरु परंपरेतीलच कोणतरी गुरु मिळतो काय बघतो, पण तात्पुरता आता मी कुठे जातो, गाणगापूरला जातो. आणि महाराज गाणगापूरला निघाले 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 आणि बघता बघता जिथे साक्षात सद्गुरू माऊली असेल तिथे काही कमी आहे का? बघता 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 रोजची त्यांची दिनचर्या इतकी सुंदर तिथे झाली, अगदी व्यवस्थित त्यांनी आपली दिनचर्या मांडली. सकाळी उठावं, जप तप स्नान संध्या करावं, मंत्र अनुष्ठान सगळी झाली की दुपारच्या वेळेस बाहेर जावं, तिथे बाकीच्या शिष्यांबरोबर माधुरी मागावी, ती आणावी, तिथे मिळेल तेवढंच खावं. पोटाला होई सर नाही, म्हणजे झोप यायची नाही, त्याच्यामुळे निजानंद टाळी लागायची गोष्टच नाही. मग त्याच्यानंतर पण सगळी ती माधुरी आणलेली खाल्ली की परत स्नान करायचं, कारण जेवल्यानंतर आपण परत अपवित्र होतो आपला देह. त्याच्यामुळे आपले ज्यावेळी प्रातर्विधी असतात त्यावेळी सुद्धा आपण परत स्नान करायचं असतं, म्हणजे कुठून तुमच्या देहाला पवित्रता आणायची असते असं अध्यात्म सांगतं बरं. आणि असं करता करता त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. श्री गुरु महाराजांची नृसिंह सरस्वतींची रोजची सेवा आहे ती सुरू करावी, सांज संध्या करावी, परत संध्याकाळी आंघोळ करावी, वेद पठण जे संध्याकाळचं जे काय असतं ते सगळं करावं. ह्या त्यांचे कधी दिवस गेले निघून त्यांचं त्यांनाच कळलं नाही बरं. आणि अशा सगळ्या काळामध्ये सहज 2 महिने गेले. 2 महिने गेल्यानंतर एक चमत्कार काय घडला बरं, तर त्यांच्या स्वप्नामध्ये एक 3 सत्पुरुष आले बरं. आणि सत्पुरुष आल्याने त्यांना सांगितलं, आता महाराज तुम्ही अक्कलकोटास जावे. परत 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 अक्कलकोटाला जावे म्हणजे हा काहीतरी संकेत आहे, म्हणजेच माझ्या सद्गुरूंची भेट घडावी असं माझ्या सद्गुरूंना कुठेतरी वाटतंय. म्हणजेच आजपर्यंत मी जी केलेली काही उपासना असेल ती माझी कुठेतरी पारमार्थिक प्रगती करणारी आहे असं मला सद्गुरू सुचवत आहेत बरं. आणि त्याने ठरवलं की 3 सत्पुरुष आले, त्यांनी सांगितलं की तुम्ही अक्कलकोटास जावे. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याने म्हटलं की असेल काहीतरी सांगत असतील, तेवढं त्यांना त्याचा संकेत जो काय होता तो कळला नाही. ते परत तसे झोपले. काहीतरी स्वप्न असेल, दृष्टांत असेल, असतो असं बऱ्याच वेळा असतो. जे आध्यात्मिकमध्ये त्यांची ज्यांची उंची असेल, मी काय सांगते इथल्या ज्येष्ठ जेवढे असतील अध्यात्मामधले त्या सगळ्यांना त्याची अनुभूती आहे, प्रत्येकाला आहे, ते एक ना एक दिवस नक्की येते. तशी त्यांना पण आली. आणि त्या रात्री काही केल्यावर त्याला झोप येईना, पण तरी परत एकदा ब्रह्ममुहूर्तावर त्यांना असं स्वप्न पडलं की अक्कलकोटास जायची ह्यावेळी घाई करू नकोस. आणि तशा लिहिलेली चिठ्ठी त्यांच्या उशाखाली सापडली. अरे बापरे, आता करावं तर काय करावं की मी माझ्या मनाचे मनसुबे रचून होतो की आता मला कुठे जायचंय, मी अक्कलकोटात जा असं सगळे जर सांगते. त्या अक्कलकोट विषयी काय आहे, तिथे कोण राहतं, हे असं सारखं काय सांगतात बघा. एखादी गोष्ट आपल्याला सारखी सारखी जर कोणी सांगत राहिला तर ते जाणून घ्यायची सुद्धा आपल्याला अजून 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 ओढ लागते. तसंच बाळकपादच्या बाबतीत झालं. आणि असं करता करता ज्यावेळी असं सांगितलं झालं की आता तुझी वेळ आली नाही, तू
तू इथेच थांबावं. त्यावेळी त्यांनी नेमकी खुणगात बांधली की हे कोण साधं सुद्धा नसून ही कुठल्या तरी सद्गुरूंनी मला दिलेली ही पोच पावती आहे. आणि तसंच त्यांनी केलं की परत त्यांचं ते अनुष्ठान जपजाप होतं ते चालू ठेवलं. आणि गंमत बघा, सद्गुरूंच्या सांगितलेल्याचा अवहेर ज्यावेळी आपण करत नाही, त्यांच्या शब्दाच्या बाहेर आपण जात नाही, त्यावेळी दिव्य कर्म आपल्या हातून कशी घडतात, तर ती अशी घडतात की एक दिवशी शुद्ध चैत्र प्रतिपदेला त्याच्या स्वप्नामध्ये कोण येत असे तर साक्षात परब्रह्म असे अजान बाहुले असे स्वामी समर्थ महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये येतात. आणि स्वप्नामध्ये आल्यानंतर त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात, त्याला जवळ घेतात आणि त्याला सांगतात, आता तुला अक्कलकोटास यावयास हरकत नाही. असं सांगितल्यावर त्याला इतका आनंद होतो, त्याला आता वाटतं की काय करू आणि काय नको. अशा संभ्रमा आणि आनंद अवस्थेत असताना त्यांनी काय ठरवतो की आता त्यांनी पहाटेला त्याची जी काय नित्यकर्म होती ती केली त्यांनी आणि पटपट सगळं आवरलं. थोडंसं पाणी पिऊन घेतलं. हे वेळेस आवरलं नाही तर मला आवरायची वेळी. आणि असं होता काय झालं तर सोलापूर सारखं कडकडीत ऊन, तिथे प्रचंड उन्हाळा आणि वर तो एवढा सूर्यनारायण आग उठतोय, खाली पायी भाजतेच सगळे. आणि त्यात तुम्हाला माहिती आहे की आध्यात्मिक जो माणूस असतो त्याच्याकडे फारशा काही चैनीच्या वस्तू नसतातच, एक काय अंगावर असते ती कपडी सोडी असंच घेऊन ते चाललेले होते. आणि बघता ते इतके कशाने चालले तर सद्गुरूंच्या भेटीच्या ओढीने चालले. आणि चालले घामाने नुसते डबडबले थोड्याशा भेटीच्या सोबत. आणि असं करता त्यांना काय झालं, एक चमत्कारच घडला हो. चमत्कार कसला होता पुढे बघा ना. तर एक सुंदर अशी सजवलेली बैलगाडी खून धन असा वेगळे आवाज करीत त्याच्या घुंगराचे बोल असे सुंदर छान अशी एक बैलगाडी आजकाल बघायला फार कमी लोकांकडे असेल ना, असेलच म्हणजे. तर अशी सुंदर सजलेली बैलगाडी त्यांच्या तिथे साक्षात उभी होऊन राहिली. आणि त्या बैलगाडीवर जो बैलगाडीचे हाकत होते ते त्याच्या पुढ्यात येऊन उभे राहिले आणि म्हणाले, काय हो महाराज, कुठे चाललाय? ते म्हणाले, ओ तुम्ही कुठे चालला म्हणून विचारताय, पण खरं सांगू काय, आत्तापर्यंत मला असे संकेत मिळाले हो आणि मी अक्कलकोटास चाललोय. बरं, अक्कलकोटास एवढं नाव माहिती पण पुढे जाऊन काय माहिती आहे, कुठे माहिती आहे. त्यांनी असं ठरवलं, अरे अक्कलकोटाला जाताय ना, मग चिंता कसली करताय, मी तुम्हाला घेऊन जातो, चला तुम्ही माझ्या बरोबर या. आणि असं सांगितल्यावर ते पुढे आपली ओळख करून देतात. तर मी कोण आहे, तर मी पुण्याचा जहागीर आहे, जहागीर. तर मी तुम्हाला घेऊन अक्कलकोटला जातो. जहागीरदार पुण्याचा, अहो जहागीरदार पुण्याचा, स्वामींच्या दर्शनास नित्य जातो. मी स्वामींच्या दर्शनास नित्य जातो. स्वामींच्या दर्शनास नित्य जातो. जहागीरदार पुण्याचा, जहागीरदार पुण्याचा, स्वामींच्या दर्शनास नित्य जातो. यावे गाडी मधुनी, यावे गाडी मधुनी, येता तर मग तुम्हासनी. ओ रामा रामा रामा, हरे हरे रामा रामा, रामा रामा सियापते रामा. स्वर चालू ठेवा. ते काय सांगतात की मी पुण्याचा जहागीर आहे, मी आता कुठे चाललोय, मी अक्कलकोटला चाललोय. आणि हे जाता जाता गाडीमध्ये त्यांना काय सांगतात, स्वामींच्या अनेक लीला सांगतात हो. आणि त्या लीला ऐकता आजपर्यंत
वेळ लागतो का? आणि ते तिथपर्यंत पोचले आणि ज्यावेळी ते अक्कलकोटात मुक्कामी आले, गाडी त्याने थांबवली. कारण पुढचं असतं ते घेतो पण प्रकरण अंगावर. त्याने तिथपर्यंत गाडी थांबवली. आता तुम्हाला वाटेल हे जहागीरदार म्हणजे खरंच जहागीरदार असतील का? तो सद्गुरूंची कृपा होती ती. सद्गुरूंनी ही गाडी या आपल्या वेड्या भक्तासाठी एवढी छान सजवून पाठवली होती. आतापर्यंत चालायला एवढे कष्ट झाले होते, त्या कष्टाचं कुठेतरी परिमार्जन होऊ नये, त्याचे पाय वाजू नयेत म्हणून सद्गुरूंनी त्यांची घेतलेली काळजी होती बघा. आणि त्या सजवलेल्या गाडीतून येताना स्वामींबद्दलच्या सगळ्या लीला त्याला सांगितल्या बरं. त्याला इतकं झालं त्याचा भेटीला जीव इतका जातो झाला. भेटीला लागली से आस, भेटी लागली से आस. इतकी त्याला आस लागली. साधू संतांचं असं त्यावेळी दर्शन होतं. त्यावेळी ही ओढ तुमच्या मनाला लागली तर त्या भगवंताचं दर्शन तुम्हाला सहज साध्य होते. छान साध्य केला. आणि असं त्याचा भेटलेला जीव त्यांचा आतूर झाला. लांबूनच ते काय दाखवलं त्यांनी ते बघा. त्या वटवृक्षाखाली जे शांत शयन करून पहुडलेले आहेत ते कोण असतील तर आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत. आतापर्यंत तू समर्थ स्वामी कोण विचारत होतास ना, तर ते आहे. आणि हे आजूबाजूला दिसतात ना, म्हणजे तुम्ही सगळे, मी सुद्धा, तर ते हे भक्तगण आहे, त्यांचे शिष्यगण आहे. इथे रोज नित्य उपासना करणारे सेवेकरी आहेत. जे कोण आहे तुम्हाला बारीक सारीक जे म्हणून कोण तुम्हाला दिसते, हे सगळे इथे भक्त गण कोणाचे? स्वामींचे वावरत आहेत बरं. तर तू आता एक काम कर, तुला जर स्वामींचं दर्शन घ्यायचं असेल, कुठल्याही मंदिरात जाताना खूप छान संदेश दिलाय बघा. कुठल्याही मंदिरात आपण ज्यावेळी जातो किंवा आपण आमची आजी पण सांगायची, कुणाच्याही आपण घरी जाताना किमान एक चॉकलेट तरी घेऊन जावं. रिकाम्या हाताने कधी जाऊ नये. रिकाम्या हाती कधी जातात माहिती आहे ना? मग रिकाम्या हाताने कधी जाऊ नये. त्यावेळी त्यांना संदेश केला की रिकाम्या हातात जाऊ नको बरं का. तर तू एक काय कर, एक किमान खडी साखर, एक खारीक एवढी खारीक तरी घे आणि तू जा ना स्वामींच्या दर्शनाला. काय मी देऊ माझ्याकडे आहे देऊ? नको मी घेतो. ओ कुठची खारीक आणि कुठचा बदाम आणि कुठची खडी साखर. त्याचा जीवच नुसता इतका भगवंत भेटीसाठी आतुर झाला होता. त्याच्यामुळे त्याला ती खारकेची गंध नव्हती आणि कसलीच नव्हती बरं. आणि ते त्या ठिकाणी येतात, स्वामींची मूर्ती ज्यावेळी ते बघतात, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. नाम आठविता रूपी, नाम आठविता रूपी, नाम आठविता रूपी, प्रगट झाला, सोनियाचा दिवस आजी अमृते नहला, अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. त्याचं तन मन जड शिंक होतं
सद्गुरूंचा आशीर्वाद घेतो आणि सद्गुरू आपल्याला कधीही मायेने एकदा सगळं घेतील अशी त्याची विधामनावस्था झाली हो. सगळ्यांप्रमाणे तो तिथे गेला, त्याने त्याचं दर्शन घेतलं आणि न सांगायच्या जाती दुरूनच त्यांना नमस्कार केला. कारण कुठलाही शिष्य पटकरून आपली ओळख देत नाही आणि सद्गुरू सुद्धा शिष्याची परीक्षा घेतल्याशिवाय त्याला शिष्यत्व प्रदान करत नाही. करत अनुभूती आहे ना दादा, अनुभूती आहे की नाही या वाक्याची? कारण आपल्याकडे येणारा हा शिष्य आहे, शिष्य म्हणतो आहे, हा ह्याच्या मनात कुठला डाव आहे, ह्याच्या मनात खरीच कुठची भक्ती आहे की त्याच्यामागे ह्याचं काहीतरी वेगळं राजकारण आहे, कुठला कपट डाव असेल तर या सगळ्या गोष्टी कोण जाणत असतो? सद्गुरू जाणत असतो. आणि प्रत्येक शिष्याची परीक्षा घेतल्याशिवाय ते श्रेष्ठत्व येत नाही मी म्हणते. म्हणूनच गुरु हे सद्गुरू असतात. बरं आपल्याला परिपूर्ण करून टाकतात ते कोण असतील तर आपले सद्गुरू साक्षात. आणि अशीच त्याची परीक्षा होते 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 आणि त्यांना असं वाटतं की आता काय करावं आणि काय झालं बाबा. एवढं सगळं चालू होतं आणि आता त्यांना सुचलेलं की मला काय करायचंय. आणि त्यांनी असं ठरवलं की आता मला जर काय करायचं असेल तर आता मला एवढंच करायचंय, मला सद्गुरूंची नुसती सेवा करायची, मला दुसऱ्या त्यांच्याकडून काहीही नको. ही जेवढी निर्मोही निरपेक्ष भावनेने तुम्ही सद्गुरूंची सेवा करताना त्यावेळी त्या सद्गुरूंना तुमची दया येते आणि ते सद्गुरूच तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतात. बघा ना, आता इथे गंमत काय झाली आहे, इतक्या ओढीने ते स्वामी महाराजांच्या चरणापर्यंत आले. कोण आले? परत बघते मी कीर्तना असं तुम्ही जागा. कोण आले? बाळप्पा. कारण सगळे जागे आहेत तर त्याच्यामुळे बाळप्पा तर तिथे येतात आणि आता ते काय ठरवतात, मी इथपर्यंत आलो ना, म्हणजे त्यांना येतानाच असं वाटलं की ज्या सद्गुरूंच्या मी ओढीन आलोय, ज्यांच्याबद्दल मी इतकी कीर्ती ऐकली, माझं घरदार, माझं सगळं प्रॉपर्टी, आत्ताच्या भाषेत इस्टेट जी काय सोडून आलो होतो, भौतिक लौकिक जी काय सगळं सोडून आलो होतो, ती कशासाठी आलो होतो तर या सद्गुरू भेटतील म्हणून आलो होतो. आणि त्या सद्गुरूंची आज मला खऱ्या अर्थी प्राप्ती इथे झालेली आहे. पण मी मगाशी म्हणते तसा विनम्र असतो तो शिष्य आणि तेवढाच उच्च भावाचा असतो तो गुरु. आणि अशी परीक्षा बघता एक दिवशी काय होतं, सुंदर अशी गोष्ट करते. तिथे कर्नाटकामधीलच एक कुटुंब येतं. बरं कुटुंब आल्यानंतर त्यामध्ये 5 माणसं असतात. ती व्यवसायाने तेली असतात. बरं तो जो येतो तो प्रचंड दारिद्र्य, त्याच्या अंगावरच्या कपड्यानेच त्याने आजपर्यंत दारिद्र्य काय भोगलंय हे दिसत होतं. त्याच्या अंगावरची कळकट मळकट फाटलेली तुटलेली ती वसनं म्हणजे कपडे आणि एकूणच सगळं गरिबीलाही लाजवतील अशी त्याची अवस्था होती. पण गुरुमाऊली येते होती. दीन दुबळ्यांच्या पाठीराखा जो कोण असेल तो म्हणजे साक्षात सद्गुरू. आणि त्यांच्या ठिकाणी येणारा गरीब कोण राहील का हो? आजपर्यंत बघितलंय सद्गुरूंच्या ठिकाणी न्यायाने प्रामाणिकपणे विश्वासाने आला, त्याला स्वामींनी रिकामी हाती पाठवलंय. दादा बरोबर ना? मगाशी तुम्ही मला 2 अनुभूती सांगितल्या. 4,000 पगार होता तो 30,000 झाला का? फक्त इथे त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे. आणि नित्य सेवा म्हणजे फक्त काय, मंदिर झाडणे. सद्गुरूंची तुम्ही कुठल्याही अर्थी सेवा करा. आज तुम्ही सकाळपासून महिला मंडळ असो पुरुष असो इतकं इथे वावरताय प्रत्येकाच्या शरीराच्या अवस्थेनुसार. पैसा अडका कोणी दिला असेल, कोणी श्रम साफल्य दिले असेल, कोणी पैसे दिले असतील, अजून नाना विविध वस्तू दिल्या असतील. आणि ही तुमची सेवा त्या भगवंतापर्यंत पोचली. तसंच त्यांच्या बाबतीत झालं. ते इतकं जे दारिद्र्यानं पछाडलेलं कुटुंबातली जी 5 माणसं होती ती तिथे आली आणि बसली. त्याच्यातली 3 मुलं होती, नवरा आणि बायको.
आणि एवढ्यातच काय झालं होतं तर कोकण प्रांतातून अजून एक जोड तिथे आलं होतं. आता कशासाठी हे फक्त एक घोट घेऊन सांगते. हे माझं संपलं याच्या आधी म्हणजे दुसऱ्या घोटाची तयारी करा. तर तिथे ते आलं होतं आणि कोकण प्रांतातून आलेलं जोड ते तिथे बसलं आहे. मागे आहे वाटतं. मस्करीने म्हटलं मला एवढं नाही लागत आणि ते तर कोणीच नाही लागत. तर गंमत अशी झाली की ते कोकण प्रांतातून तिथे जोडं आलं आणि ते तिथे बसलं. बहुतेक असं चरित्रात आहे की मूल भाव ह्या अपेक्षेनं स्वामींच्या चरणी ते आले. आपण आज प्रत्येकाने सांगावं, मी सुद्धा खूप काय काय मागितलं, पण त्यात सगळ्यात काय मागितलं असेल दादा साक्षीदार आहेत. ते आतमध्ये होते, ते तिथे बसले पडतं. मी एवढंच सांगितलं की आज जे काय माझ्या मुखातून करून घेशील ही तुझी सेवा तूच करून घे, धन्य मला काहीही नको, दिलेस तर भरपूर आहे. फक्त हे अध्यात्मातली जी उन्नती आहे ती माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत श्वास सुद्धा कमी पडतोय बघा, श्वासापर्यंत, श्वास संपायच्या आधी आणि परत श्वास घ्यायला, परत पुनरपी जननम पुनरपी मरणम असं करून जन्माला आल्यानंतर मला वाटतं हिच्यापेक्षा लहान वयातच परत मी कीर्तन करायला सुरुवात होणार. त्यावेळी तुम्ही पण सगळे असा मात्र, पण त्यावेळी सुद्धा तुम्हाला पुनरपी जनन, तुम्हाला माहिती आहे का, भगवंताचं नाम घेऊन ज्याचा अंत समय येतो, अंत समयी प्रत्येकाने आपल्या सद्गुरूचं नाव घ्यावं. नसेल तर श्रीराम श्रीराम असं तरी म्हणा. तुमचे जी आराध्य दैवत असेल तिचं केवळ नामस्मरण, बाकी कोणाचंही स्मरण करू नका. पण जो कोण उपास्य देवता आहे तिचं स्मरण करा. ज्या यातना आहेत, जी भीती आहे, या भवसागरातून तरुण जाताना जो क्लेश होतो, शरीराला जी भीती वाटते, मी अशी उदाहरणं बघितली आहेत, अनुभवली आहेत. माझ्या सासूबाईंचं उदाहरण सांगते तुम्हाला मी. हॉस्पिटलमध्ये आम्ही ज्यावेळी होतो, इथे कोण परिचय असायचं तर ते त्यांनाही अनुभव आले असतील, होतो. तर तिचं मला वाटतं शेवटचीच घटका आली असणार आणि ती मला म्हणते, अगं वर्षा, मला तो बघ तिथे कोणतरी दिसतोय, तिथे कोणतरी दिसतोय, तिथे कोणतरी दिसतोय. म्हणजेच काय होतं तर त्याची तुम्हाला पूर्व सूचना कोणतरी देत असतो. हे यमदूत तागडी मोजत असतात. आमची आजी नेहमी सांगायची, आजीला आम्ही विचारायचो, आजी कानात काय म्हणून होतं, ते कशाला होतं. आजी म्हणायची, तुझं आयुष्य मोजतोय देव. म्हणजे ती बारीक सारीक संस्कार आमच्यावर करायची. तिचं बरेच गोष्टी अशा असत्या संस्काराच्या, त्याच्यापैकीच ही एक गोष्ट होती. आणि असं बघता बघता काय झालं की ते जोडे येऊन तिथे बसलं आणि महाराजांना प्रत्येक जण येतो, आपलं गाराणं आपल्याला सांगतो. सद्गुरू ते बिचारे निमोठपणे सगळ्यांची गाराणी ऐकत असतात आणि त्याची फलश्रुती ज्यावेळीची त्यावेळी देत असतात, कारण ते स्मर्तुगामी आहेत. स्मर्तुगामी म्हणजे लगेच भक्ताच्या मनातली कामना इच्छा पूर्ण करणारे. त्याला काय असतो, पूर्वनंदाला आपण बघितलं की गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. तुमचा भाव त्याला महत्वाचा असतो आणि भावाचा अभाव झाला तरी काय होतं, तुम्ही अनेक नामवंत बघितले असेल जे विज्ञानाच्या पुढे, आता इथून बोलत नाही मी, पण तरी सुद्धा स्वतःच हुशार म्हणून जे पुढे चालतात, कर्मकांडांवर विश्वास ठेवू नका म्हणून सांगतात, त्यांना इथे घेऊन या. आजही नरसोबाच्या वाडीला जर तुम्ही बघितलं तर 12 नंतर त्या काठावर जायची कोणाची हिंमत नाही, कारण रात्रीची जी वेळ असते ती भूताखिताची सगळ्यांची वेळ असते, कारण प्रत्येकाची एक योनी असते. आपण सुद्धा किती भूत होऊन इथे भूत होऊन जन्माला आलोय काय माहिती. आपण सुद्धा भूतच आहोत, आपण सुद्धा राक्षसच आहोत, कारण आपल्या प्रत्येकातला जो आत्मा आहे ना, आपली मन बुद्धी आहे ना, ती कुठला विचार करते बघा. मगाशीच मी म्हटलं, आपण पशुला कापून खातो म्हणजे आपण कोण? पशुला लाजवेल असे आपण पशु की नाही. मग सद्गुरूंनी तिची भूमिका होती, मनोदय होता, तो ओळखला आणि सांगितलं, राधा उठ. आता खरी गंमत आली, आहात ना जागे, कुठेपर्यंत होते मी, राधा उठ. जे कोकण प्रांतातून जोडं आलं होतं ना त्यातली ती राधा. आणि बहुतेक आपल्याला मूल होत नाही असं मध्ये मध्ये सांगायला लागतं, कारण ही
या गादीचा मान आहे तो, आणि समाज प्रबोधन आपण केलंच पाहिजे. कारण त्यासाठीच आपला जन्म झाला. चांगल्या गोष्टीच्या जर ह्या वयात कानावर पडल्या किंवा कुठल्याही वयात चांगलं घ्यायला कुठलं वय लागत नाही, पण घ्यायचं काही नाही घ्यायचं की इकडून आलं तिकडून सोडायचं आहे आपल्याला ठरवायचं. आणि गंमत अशी झाली की जे बाळप्पा तिथे होते हे सगळं बघत होते, आणि राधा तिला हाक मारल्याबरोबर ह्याला जे असा घाम सुटला, कारण ती राधा तिचा नवरा आला होता हा कोकण प्रांतातून, आणि हे जोडं हे 5 जण आले होते हे कर्नाटकमधून. त्याने काय सांगितलं, राधे उठ. आता राधा उठली. आता म्हणजे आता काय करायचंय, तर आता तू एक काम करायचंय. हा जो तेली आहे ना, तेली, ह्या तेल्याच्या घरी जायचं. त्याच्या चौखंबीत भरपूर खांब आहेत. त्या खांबातला एक खांब असा आहे तो हिरवा रंगाचा झालेला आहे. त्या हिरव्या रंगाच्या खांबाखाली एक सोन्याने भरलेला हंडा आहे. तो जाऊन तू जो खांब आहे तो उकडून काढायचा, आणि तो हंडा आहे बघा ना. आता इथे गंमत कशी, तो हंडा म्हणजे तेच सुवर्ण तुझ्याच हस्ते ह्या तेल्याला मिळणार असं ह्याच्या भाग्यात आहे. म्हणजे आता जे आपण मगासपासून जे एवढं ऐकतोय की पुनरुपी जननम पुनरुपी मननम पुनरुपी जठरे जनने शयनम, जन्म मृत्यूची चक्र जी चालू असतात ना, त्याच्यातून असं झालं. पुढे सद्गुरूंनी काय सांगितलं, राधे ही जी 3 मुलं आहेत ना ह्या तेल्याची, ही पूर्वजन्मेची तुझी 3 मुलं आहेत बरं. आणि आता जे हे धन आहे, हे धन त्याचं दारिद्र्य जाण्यासाठी त्याला वापरायला तू द्यायचं आहेस. कारण तू तुझ्या पूर्वजन्मी तुझ्या मुलांना वैभवात वाढवलंस की नाही, त्यांना हवं नको तू दिलंस की नाही, मग ह्या जन्मी सुद्धा त्यांच्या हक्काचं तुझ्या मातृभावनेनं तू त्यांना दिलं पाहिजेस. आणि हे सगळं नीट तिथे गेल्यानंतर कार्यक्रम हा पार पडतो की नाही हे बघण्यासाठी कोणाला येवसलं, तर बाळप्पा म्हटल्यावर बाळप्पाला परत धाक फुटला. कारण बाळप्पाने काय झालं होतं, मी मगाशीच म्हटलं की नामदेव महाराजांना देव प्रसन्न झाला म्हणजे त्यांना वाटलं होतं का मी देवाचा लाडका की नाही. तसंच त्यांच्या बाबतीत झालं की गुरु जसा शिष्यांची परीक्षा बघतो, तसे काही वेळा शिष्याला असं वाटतं की आपणच जर आपल्या गुरूंची काय करावी, फजिती नाही श्रेष्ठत्व बघावं. आणि त्यांनी तसेच मागे उभे राहिले. आणि बाळप्पा म्हटल्यानंतर ते इतके उच्चकित झाले, अरे कुठून ती कोकण प्रांतातून आलेली राधा आणि तिचा नवरा, बरं त्यांचं नाव ह्यांना माहिती, बरं तिची 3 मुलं पूर्वजन्मेची ह्याला माहिती, बरं ते सोडा कर्नाटकातून त्याचा घर, त्याचा तो खांब, तो हिरवा खांब, परत त्याच्या खाली ते सुवर्ण, बाबा मुकुंद माधवा केशव मुरारी, किती हे सगळं झालं. त्याच्यात डोक्यावरूनच हे सगळं जायला लागलं. आणि आता त्यांनी ठरवलं की जेवढं काय आपल्याला आता आपली हुशारी पुरे, जेवढं काय आपल्याला स्वामी सांगतील तेवढं आपण करायचं. आणि स्वामींनी बाळप्पाला काय सांगितलं, बाळप्पा तू आता एक काम कर, तू ह्यांच्याबरोबर जा. का जा, जाग्यात ना का जा, तर बाळप्पाचा व्यवसाय काय होता, सोन्याचा. बरोबर, बाळप्पाचा व्यवसाय सोन्याचा असल्यामुळे हिऱ्याची पारख कोणाला असते, सोनाराला. तसा हा तिथे त्याला पाठवला आणि खांब काढला. त्याच्यानंतर सोनं नाणं मिळालं, तो हंडा मिळाला. आणि आता त्याचं विक्री पण पुढे व्हायला पाहिजे ना, कारण विक्री झाली नाही तर त्याचं मूल्य कसं होणार. कारण सोनं आजकाल बऱ्यानं सुद्धा नेताना नाकेनं होत आहे. तो कधी रात्रीच्या वेळी वारं काढावं लागतंय. हे अरण्य कुठलेही ते सोडत नाहीत अशा पळवाटा. मला तर सगळ्यांना माहिती आहे. बापरे, आपण तो विषय नको घेऊया. कुठून कुठल्या बागा कधी निघतात, जे रस्ते आपल्याला माहिती नसतात ते त्यांनी किती वर्ष कुठला मॅप लावलेला असतो काय माहिती, पण त्या बॅगा जातात. पण इथे तसं होऊ नये म्हणून ती काळजी कोणी घेतली होती, तर साक्षात स्वामींनी घेतली होती. आणि ती जबाबदारी कोणावर संपवली, तर बाळप्पावर संपवली. आणि त्यांनी सांगितलं की
बाळप्पा तू एक काम कर, हे जे सोनं आहे हे बघ नेमकं काय आहे ते, आणि योग्य व्यापाऱ्याकडे जाऊन ह्याचं जे मूल्य वर्धित काय असेल ते आणून ह्याला दे बरं. आणि त्यानंतर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्या तेल्याचंही दारिद्र्य गेलं. इकडे त्या राधेलाही सांगितलं की तुझी जी उपासना आहे ती तू सुरू ठेव, तुला अजून दुसरं काही नको. तिलाही पुढे मूलबाळ झालं. पण मातृत्वाच्या भावनेत तिने काय केलं होतं, ही सुद्धा खरंच खूप घेण्यासारखी गोष्ट आहे बरं. आपल्याला मोह आणि माया यामध्ये आपला जन्म झाला आणि ती आपल्याला वेळोवेळी कसा दगा देते बघा, फसवते आपल्याला माया, म्हणूनच त्याला माया म्हणतात. आता आपण जिथे असतो असतो काय केलं असतं, इथे काय बघायला स्वामी आहेत, त्यातल्या 2 मुद्रा काढायच्या आपण आपल्याकडे ठेवायच्या आणि विकून टाकायच्या कुठेतरी. आज मला कळत नाही, एखाद्या घरातली चेन चोरतो, घरातलं मंगळसूत्र चोरून नेतो, तरी त्याचं त्याला काय वाटत नाही. एखाद्याचा खून करतो, त्याची प्रॉपर्टी घेतो, तर ती प्रॉपर्टी खायला तू संबंध रूपाने तुझ्या जीवावर आणून त्याला बसवतो. मग एवढं सगळं करण्यापेक्षा जे भगवंताने दिलंय ते गोड म्हणून राहावं की नाही. पण त्या मात्र राधेने तसं केलं की तिने कुठल्याही गोष्टीचा मोह न करता तिने जे जे काय धन होतं, मूल्य होतं, त्यातलं जरासुद्धा एकही पय आपल्याकडे न घेता, अरे पूर्वजन्मीतली का असेल ना, लेकरं आपली ही आपलीच आहेत ना, ज्याला लेकरं नाही त्याला लेकरांची किंमत कळते हो. कारण त्याच ओढीने ती स्वामी समर्थांपर्यंत आली होती की आम्हाला लेकरू व्हावं आणि मिळाली तर माझ्याच लेकरांना मिळेल आणि माझ्याच लेकरांना हे सगळं अनुभवायला मिळेल. आणि त्याप्रमाणे त्याने ठरवलं आणि ते सगळे निघाले. इथे काय गंमत झाली आता बघा, एका वेळी तिघांची परीक्षा झाली. कोणाची? एक तर राधेची झाली, एक तर त्या तेल्याची झाली, आणि सगळ्यात महत्वाची कोणाची झाली असेल तर आमच्या बाळप्पांची. झालं बरं, झालं बाबा. त्यावेळी स्वामींनी विचारलं, स्वामी हसले आणि स्वामींनी विचारलं, बाळप्पा काय रे, तुला अजूनही वाटतं काय रे, मला काहीच कळत नाही. त्या म्हटल्याबरोबर त्यांना इतका पश्चाताप होतो. अरे जे साक्षात सद्गुरू ज्यांच्या प्रत्येकाच्या मनात ओळखतात, भगवंता माझं चुकलं रे चुकलं, मी तुझीच परीक्षा घेत होतो. कुठेतरी आपलं चुकतंय हे सुद्धा मान्य करायला तेवढं श्रेष्ठत्व लागतं. या संस्काराच्या गोष्टी आहेत म्हणून बोलते, क्षमा करा, विषयांतर होते मध्ये मध्ये, मलाही त्याची कल्पना आहे. पण ही गाठी अशी आहे की, आणि आमचं जे आम्ही काय आमच्या मुखातून बाहेर पडतंय ते आमच्याही सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं आहे की जेवढं पेरता येईल तेवढं पेरा, उगवायचं काम ॲटोमॅटिक होतं. कारण तुम्ही जे पेराल तेच उगवतं बघा. त्याप्रमाणे थोडं थोडं विषयांतर झालं तर समजून घ्या, कारण ह्या गोष्टी आपल्यासाठीच आहेत. आणि बाळप्पाला इतका पश्चाताप होतो आणि त्याबरोबर आनंदही एका गोष्टीचा होतो, तो म्हणजे आपण अगदी योग्य गुरूंच्या चरणी आलोय. आणि आता नित्यक्रम परत चालू होतो, सगळे स्वामींची सेवा चालू होते. इथे भक्तजन रोज येतात आणि सुंदर अशी संध्याकाळची आरती होते. बरं, रोज नित्यनेम जे इथे सुद्धा चालत असेल, जे नित्यनेम असतात, जप तप अनुष्ठान पारायण जे 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 काय म्हणून असेल ते सगळे चालू असतात. आणि प्रसाद म्हणून येताना मी मगाशीच म्हटलं तसं रिकाम्या हाताने कोणी येऊ नये, तर प्रत्येकजण थोडीशी ती खडी साखर किंवा जे काय तुम्हाला पेढा लागून जे काय तुमच्या ऐपतीनुसार जे काय असेल ते घ्यावं आणि सद्गुरूंच्या भेटीला यावं. तसं तिथे सगळे लोक ते घेऊन यायचे आणि आणल्यानंतर ते स्वामींपुढे प्रसाद म्हणून ठेवायचे. आणि हे सगळं झाल्यानंतर सायंकाळच्या वेळची अशी प्रथा होती की तिथे स्वामींना बसवायचं आणि स्वामींची आरती करायची. स्वामींना छान असं सजवलं जायचं. बरं, मला तुम्ही खरं सांगा की स्वामींना स्वामींची आरती करून घ्यायची असते का? बिलकुलच नसते. कारण स्वामींना कुठल्याही तुमच्या भौतिक गोष्टीची, लौकिक गोष्टीची मुळी गरजच नसते. बरं, तुम्ही तिथे त्यांना सजवलं, तुम्ही तिथे त्यांना आरतीत आणलं, बरं, कुठून ते जिथे उन्मनी अवस्थेत असतील तिथूनच जरी तुम्ही त्यांना पकडून आणलं, कारण असं बरेच वेळा होईल, तरी सुद्धा ते तिथे भानावर असतील का ही शाश्वती नाही. तरी सुद्धा
नित्यनेम ठरल्याप्रमाणे इथे रोज पूजा अर्चा व्हायची. त्याच्यानंतर एक काम जे महत्त्वाचं व्हायचं, दुपारी त्याचा तुम्ही मनसोक्त आस्वाद घेतलात असा मला पुढे घ्यायचं आहे ना. तर तो प्रसाद त्यांनी प्रत्येकाने असा वाटायचे. स्वामी काय करायचे, प्रत्येकाला त्यातलं जे काय असेल ताट भरलेलं ते असे उचलायचे आणि प्रत्येकाला द्यायचे आणि म्हणायचे, बाबा प्रसाद खा आणि आता तुझ्या घरी सुखरूप जा. असं होत गेलं. पण अशी वेळ झाली, इतके लोक प्रसाद घेऊन जाते. पण आज मला इथे येऊन 10 वर्षांचा कालावधी झाला, तरी मला स्वामींनी एक सुद्धा खारीक मिळू दिली नाही किंवा एक सुद्धा एवढा सुद्धा कोणी साखरेचा खडा मिळून दिला नाही. असं का असेल बरं? त्यांच्या मनाला खूप वाईट वाटलं. सेवा करीतो रात्रंदिन. असं जमेल तसं बरं आपण सेवा करतो. सेवा करीतो रात्रंदिन तरी होईना स्वामी प्रसन्न. सेवा करीतो रात्रंदिन तरी होईना स्वामी प्रसन्न. राही अंतरी सदा खिन्न सदा राहितो सदा खिन्न तान पुकारली. सदा राहितो मने खिन्न तान पुकारली. ज्या गोष्टीची आपण एवढी वाट बघतोय, इतकी आपण पारायण करतोय, इतके पारायण करतोय, तो सुद्धा माझ्या स्वामीला माझी दया का येत नाहीये. कुठे मी कमी पडतोय? आजपर्यंत मी इतकं पारायण करतोय, दिवसभर इतके जपजाप करतोय, इथे असलेल्या प्रत्येकाची मनात जमेल तशी मी सेवा करतोय, पण त्या सद्गुरूंची माझ्यावर कृपा का होत नाही? असं त्याला असं सारखं वाटायचं. आणि आता काय झालं होतं, अशाबरोबर त्यांना इतकं वाईट वाटायला लागलं की आता करावं तर काय करावं. स्वामी तर प्रसाद मिळवू देत नव्हते, आता करावं तर काय करावं त्यांना कळलंच नाही. आणि त्यांनी सांगितलं, झालं ते जाऊ दे, आता आपल्याला पुढे काय करायचं असेल तर आपण पुढे आता हेच करायचं की जसं काय असेल तसं स्वामींची सेवा करायची. स्वामींना माझ्याबद्दल काय वाटो न वाटो, आपलं जे काय करता येईल ते आपण करायचं. आणि त्यांनी तसंच ठरवलं. सारखं ते मनातून सांगतात, हा मनातून वाटतंय स्वामीने मला प्रसाद द्यावा. आपल्याला पण वाटतं की नाही, एखाद्या माणसाने आपल्याला काय 4 चौघात वस्तू दिली नाही किंवा एखाद्या सामाजिक उपक्रमाला आपण जातो, मंडपात बसलेले असतो, आपण खूप मोठं कार्य केलेलं असतं, तरी सुद्धा आपलं नाव घेणं अपेक्षित असतं, पण तिथे घेतलं जात नाही. आणि मागून नंतर काय सांगतात निवेदन, नजर चुकीने कोणाचे नाव घ्यायचे राहून राहिल्यास दिलगिरी व्यक्त करतो. तशीच कुठेतरी होऊन या बाळकांच्या मनात सुद्धा होती हो. आता ते जाणून बुजून झालेलं होतं हे निश्चितच असतं हा कधी कधी. कारण आपण असं बघत असतो, आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की मी हुशार, मी श्रेष्ठ, त्याच्यामुळे दुसरा खाली किती आहे दाखवण्यात आपल्याला आपलं अधिक छान पण वाटतं. तसं त्याचं झालं. आणि त्याच्याबरोबर आता बाळप्पा मनातच काय म्हणतात, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. काय मागितलं त्यांनी असं मागितलं, सहवास तुझा जिगडावा देवा. काय मागितलं बघा, सहवास मागितला.
स्वामी मला प्रसाद हा मिळवू देत नाहीये. इतकं तो त्याच्या डोळ्यातून घळा 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 अश्रू व्हायला लागतात आणि अशी खूप विचित्र अशी त्याच्या मनाची अवस्था होते. त्याबरोबर हे सगळं एक शिष्य तिथे बसलेला असतो. तो बघत असतो. कारण मी मगाशी म्हटलं तसं कितीही माणसाने आपल्याला जरी नाकारलं तरी सुद्धा तो भगवंत आपल्याला जवळ करतो आणि तो जवळ करतो त्यावेळी तुम्हाला तुमचे हात पुरे कमी पडतात, तुमची जोडी तुम्हाला कमी पडते, इतकं हाताने तो तुम्हाला म्हणून करून देतो. त्यावेळी तो शिष्य सांगतो त्याला, अरे वेड्या तू असा रडतोयस का? असा रडू नकोस बरं, हा सुद्धा शुभ संकेत आहे, ह्याच्यातून नक्कीच काहीतरी चांगलं होणार आहे. हे वेडेपणा हा रडणे सोडून दे बरं. तू उच्च प्रतीचा शिष्य आहेस हे स्वामींना माहिती आहे, पण तरी सुद्धा मी मगाशी म्हटलं तसं की प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. आणि त्या शिष्याने त्याला समजवलं, रडू नकोस रडू नकोस. जो जावासा वाटे, जो जावासा वाटे, त्यासी प्रसाद देती गुरुमाय. काय सांगितलं बघा. आता तो इथून गेला तरी चालेल असं ज्यांना स्वामींना ज्यांच्या बाबतीत वाटतं त्यांना ते काय सांगतात, जो जो जावासा वाटे त्यासी देती प्रसाद गुरुराय. पुढे काय सांगतात, तुझवर प्रेम अधिक रे. काय सांगतात, तुझवर प्रेम अधिक रे. तुम्हाला काय प्रेमाने थांबवी गुरुमाय. हे बघा इथे गुरुमाय आली आणि त्यांनी प्रेमाने तिला इथे उठवून आणलं. कारण मला खरंच मला गरज होती. ह्याला म्हणतात सद्गुरूंची कृपा. माझी चुळबुळ त्यांनी वाटतं ओळखली. जो जो जावासा वाटे वाटे, जो जावासा वाटे वाटे, त्यासी देती प्रसाद गुरुमाय. त्यासी देती प्रसाद गुरुमाय. तुझवर प्रेम अधिक रे, तुझवर प्रेम अधिक रे, तुझवर प्रेम अधिक रे. प्रेमाने म्हणून थांबवी गुरुमाय. तू जाऊ नयेस असं त्यांना वाटतं म्हणून तुला ते प्रसाद देत नाहीये. कारण मगाशी त्यांनी काय सांगितलं की जो जावासा वाटेल त्याला हे प्रसाद देत आहे, पण मनोमन त्यांना स्वामींना वाटतंय की तू जाऊ नयेस आणि म्हणून तुला ते मगासपासून ते प्रसाद देत नव्हते. श्रोते सज्जन हो, या गादीवरून सांगते, तुमच्या सगळ्यांचं पुण्य खरंच खूप मोठं आहे. म्हणूनच जो जावासा वाटे त्यासी प्रसाद देती गुरुमाय. आणि तुम्हाला इथे त्यांनी प्रेमाने थांबवलंय. आयुष्यात कसलीच काळजी करू नका. इथून पुढे तुमच्या ज्या 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 मनोकामना असतील त्या पूर्ण होणार. कारण संकीर्तन सुद्धा घडायला, ते नामस्मरण कीर्तन श्रवण ऐकायला सुद्धा आपलं पूर्व पुण्य कुठेतरी असायला लागतं. आणि हे पूर्व पुण्यच तुम्हाला पुढची पारमार्थिक वाट सोपी करून देतं. त्याच्यामुळे परत एकदा माझा तुम्हाला तुमच्या हृदय भगवंताला नमस्कार, त्या स्वामींच्या चरणी नमस्कार. आणि आता त्याची जी मनाची मगासपासून बेचैनी चालली होती की मला प्रसाद देत नाही, मला प्रसाद देत नाही, ती आता एकदम मध्ये असे शांत झाले. आता त्यांना त्याच्या मागचं खरं गमक कळलं होतं की मला प्रसाद 10 वर्ष त्याने मिळू दिला नाही. त्याच्या मागचं हे कारण होतं किती सद्गुरू माऊलींची माझ्यावर कृपा आहे आणि मी काय समजत होतो. बघा आपले जिथे विचार खुंटतात तिथे त्याच्या आधी त्याच्या पुढे त्यांचे चालू होतात. कारण म्हणूनच त्यांना मार्गदर्शक म्हटलंय.
कारण आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे किंवा आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज नाही आपण करू नये किंवा आपण अडकू नये असं जिथे वाटतं, भले त्यावेळी आपल्याला भयंकर वाईट वाटतं, आपल्या बाबतीत एखादी चुकीची गोष्ट होते, त्याचा आपल्याला प्रचंड त्रास होतो, आपण रडतो, आपण रागवतो, आपण भांडतो, पण त्या सगळ्या मागे कुठलीही खंत न करता आपण भगवंताचे आभारच मानले पाहिजेत. का आभार मानले पाहिजे? तर ह्या भवसागरातून तरताना तुला हे जे काय मायेचे बंध आहेत ते तुझ्या उपयोगाचे नाही. म्हणून खरा जो मार्ग दाखवतो, जो सत्कर्म करतो, त्यालाच भगवंत काय म्हणतो, जो जावासा वाटे त्यासी प्रसाद देती गुरुमाय, तुझवर प्रेम अधिक रे. म्हणून काय करतात, तुला प्रसाद त्यांनी आतापर्यंत दिला नाही. हे सगळं झालं ठीक आहे हो, पण तरी सुद्धा आपलं मन बघा ना. आपण आता बाळांपासूनही मनुष्य होते, प्रत्येकाचं मन हे शेवटी मनच आहे. मन वडाय वडा पिकावरचं ढोर, मनासारखं दुसरं कुठची वस्तूच नाही हो. आता तुम्ही मला सांगा, प्रत्येकाच्या मनात काय नाही काय, महिलांचं असेल, आता इतक्या उशीर झाला, घरी जाऊन जेवण करायचं असेल, बरं गाडीने कोण आलं तर मध्ये पाऊस मिळेल का, घरी जाऊन जेवण काय करते, दादा लोकांचं हिचं एकदा कीर्तन कधी आवडतंय, आपण हे सगळे कधी आवडतोय, पुढचं सगळं अजून प्रत्येकाच्या मनात काय नाही काय सुरू आहे. हा तुमचा दोष नाही बरं, कारण बुद्धीचं अंमल त्यावेळी चालत नाही, मन चालवून घेत नाही, म्हणून बुद्धी त्याच्यावर ठेवलेली आहे बरं. मनाचा कारक कोण असेल तर बुद्धी, आणि बुद्धीचं कारक कोण असेल तर चित्त. म्हणून आपलं बुद्धी, चित्त आणि मन हे कधी हलवायला द्यायचं नाही. ते हल्लं तर आपण हल्लो. म्हणून तुम्ही मला स्नान करताय की नाही, तुमचं सगळ्यांचं ठिकाणावर आहे, म्हणून मला स्नान करताय. तर हे गमतीचा भाग सोडा. पण बाळपणाला आता असं वाटलं की अरे ही माझ्या आयुष्यात सद्गुरूंनी दिलेली किती मोठी पोच पावती आहे, आनंदाने ते भरून न पावले. पण एक दिवशी अशी एक गोष्ट झाली की त्या गावामध्ये एक अशी सज्जन व्यक्ती असते, ज्या गावातली ती मोठी प्रतिष्ठित व्यक्ती असते, आणि तिच्या घरी स्वामी यावा चालू ठेवा. छान वाटतं, तुम्ही पण मस्त वाटते देवाचं. त्यांना पण असं वाटतं की त्या घरी त्यांचं नाव असतं मोदी. मोदी म्हणजे हे आपले मोदी नाहीत ना, त्यांच्या घरचं नाही मी बोलत, ह्या मोदींविषयी बोलते. तर त्या मोदींकडे खूप मोठं अनुष्ठान असतं, खूप द्विज तिथे येणारे असतात, किंवा जे काय आता तुम्ही हे सकाळपासून जो काय समारंभ आहे तो अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणायचे, त्यांची पाद्यपूजा, त्यांचं पूर्ण जपजाप, जे काय अनुष्ठान असेल, तिथे महाप्रसाद असेल, त्याच्यासाठी जी काय तयारी असेल, सजावट असेल, इतकं सुंदर वातावरण जे आज म्हणतंय, हा माहोल असा प्रसन्न वाटतोय, तसाच प्रसन्नता तिथे सुद्धा होती त्या मोदीकडे. आणि इतकं सुंदर असं वातावरण, कितीतरी भाविक लोक तिथे आलेले. बरं ते भाविक लोक एवढे सगळे, म्हणून महाप्रसादाच्या तेवढ्याच रांगा, मी एकाला बघितलं की महाप्रसाद करून एवढ्या रांगा वर होत्या, म्हणजे जेवायला इथे किती लोक असतील की काय माहिती. आणि त्या रांगांनी आले तरी लोक जेवतच होती. म्हणजे ही सुद्धा सद्गुरूंची कृपा. कारण आपल्याकडून अन्नदान होणं ही सगळ्यात मोठी पूर्वपुण्याई आपली असते. दान, ज्ञानदान आणि अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ सांगितले सद्गुरूंनी. आणि बाळप्पांच्या आता मनात काय आलं की सद्गुरू स्वामींना तिथे बोलवत आहे, म्हणजे लोकही भरपूर असणार, तिथे महाप्रसादही भरपूर असणार, महाप्रसाद असणार, लोक असणार, म्हणजे स्वामी काय करणार, भरभरून सगळ्यांना प्रसाद देणार आणि मला मात्र देणार नाही. म्हणजे प्रत्येक काय सांगणार, म्हणजे पुढे चल, तुला काय मिळणार नाही प्रसाद. आणि अशाच अवस्थेत ते उभे होते. बरं अशा माणसाने काय असतं, चार चौघात आपली फजिती करून कशाला घ्या, त्यापेक्षा मी आहे त्या माझ्या जागेवर बरं की नाही. तो बाळप्पाने असं ठरवलं, आज काय ते होऊ दे, ह्या शिवजींकडे काय तो कार्यक्रम होऊ दे, तिथे किती ती लोक येऊ दे, किती ते तिथे अनुष्ठान चालू दे, पारायण चालू दे, किती ते महाप्रसाद होऊ दे, किती ते भोजनावळी होऊ दे, पण मी काय जायचो नाही म्हणजे नाही. कारण मी जर तिथे गेलो आणि प्रसाद वाटता वाटता स्वामी वाटणार, इतका महाप्रसाद आलेला, म्हणजे मोठी 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 वाटणार,
आणि मला मात्र त्या सगळ्यांच्या वेळात असं करून बाजूला सांगणार, मला ते काय सहन व्हायचं नाही. आता ते काय आयडिया करतात, मराठीत बोलले बरं, मध्ये मध्ये येतात मग नाही वास्तविक ते. तर ते काय ठरवतात, आता मी एक काम करणार, जाणारच नाही म्हणाल्या समोर मी. इतके लोक आहेत ना हे सगळे सेवेकरी, ते काय ते म्हणतील, मी मात्र आता अजिबात तिथे जाणार नाही. आणि त्यांनी काय ठरवलं की तिथेच एक कोपरा होता, त्या कोपऱ्यात जाऊन ते तिथे उभे राहिले, अशी आताची घडी लागली आणि जे काय चाललंय तिथे ते सगळं गमतीने बघताय. पण त्यांच्या मनात जे काय होतं ते सतत नाम सुरू होतं. कोणाचं? सद्गुरूचं. सगळ्या संतांनी सुद्धा आपल्याला हे सांगितले, समर्थ रामदास असो किंवा आमचे रामराय असो, प्रत्येकाने तुम्हाला हे सांगितले की सतत नाम जपत राहावं, जे तुमच्या शरीरातून तैल धारण. बायकांना माहिती असेल की आपण तेलाच्या बाटलीत तेलाची पिशवी फोडून ओततो, त्या कोणाने बरोबर धार आपण त्या बाटलीच्या पुढचा कोणात घालतो. कुठेच का बायका एक थेंब पण बाहेर जायला देत नाही ना. तर तसं ते जे तेल ओततं, जी तार जी लागलेली असते, ती तार म्हणजे तुमची मनोभूमिका असते. तेवढं तुमचं तादात्म्य त्या ईश्वराशी जोडलं गेलं पाहिजे. तितकंच तादात्म्य त्या बाळप्पाचं आपल्या सद्गुरूंच्या प्रती होतं. आणि पुढे जर गंमत काय झाली असेल तर दुरून हे सगळं बघतात, पण त्यांच्या मनामध्ये त्यांच्या सद्गुरूंची प्रतिमा उभी होती, शिवाय त्यांचं नामस्मरण सुरू होतं. काषाय वस्त्रम. माझ्याबरोबर तुम्हाला कोणाला येत असेल तर म्हणा, ती सांजेची वेळ आहे, आपण दत्तगुरूंचं स्तवन करतोय. काषाय वस्त्रम करदंड धारणम कमंडलम पद्मकरेण शक्रम चक्रम गदाभूषितभूषणातिं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. मोठ्याने आपल्या चहाने मोठा स्नॅक्स केलं वाटतं किंवा रात्री महाप्रसाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. खंडकाठी नावाचं म्हणा. ही आपली टाळी एकमेकाला आपटली पाहिजे. हे ॲक्युपंक्चर आहे. ह्यावेळी ज्यावेळी आंदोलन होतात, ती आंदोलनाने तुमची ही जी मोठी वाईट शक्ती ही सुद्धा नष्ट होते. एवढं सामर्थ्य ह्या नामजपामध्ये आहे. आणि म्हणून ते तेवढ्या जोशाने, तेवढ्याच आनंदाने, तेवढंच कधी म्हणून गायचे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे जे होतं ना, हे बाळप्पाच्या मनात सुरू होतं. हा म्हणजे तुम्ही सगळे आता बाळप्पा, आता हरकत नाही, तुम्ही उत्तम शिष्य आहात सद्गुरूंचे. आणि असं होता होता सगळ्यांना महाप्रसाद देऊन झाला. सगळे लोक आपापल्या परत कार्यसिद्धी झाल्यानंतर मार्गी लागले. कारण प्रसाद देऊन झाला की जाणे हे सद्गुरूंचंच आहे की नाही. आणि बाळप्पा मात्र अगदी ते त्यांच्या तंद्रीत, जसं आता आपण झालो तरी तसेच उभे होते. आणि स्वामींच्या हातात शेवटी 2 खडी साखरेची एवढेच तुकडे शिल्लक राहिले. हो, एवढा महाप्रसाद झाला, एवढं भक्तजनांनी एवढं काय काय आणलं होतं, पण ते सगळं महाराजांनी वाटून संपवल्यामुळे बघा बघा, ही सुद्धा घेण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला किती मिळालं तरी अजून 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 आहे, त्याच्यात अजून अजून
असून आम्ही बायका बघा, एक माळ केली तर दुसरा हार, बरं हार केला तर त्याच्यात ती अजून एक लाईन, बरं एक लाईन केली तर त्याची 3 लाईन, बरं साधं मंगळसूत्र लग्नात घातलं ते 12 होतं. मग शेजारी मोठं केलं तर मी 1 ग्रॅमचं ते माझं 5 ग्रॅम झालंच पाहिजे. म्हणजे आपली जी ओढ आहे ना, ह्याच्यात तुमचं चुकीचं नाही, ह्यात तुमचं चुकीचं नाही, हा मनुष्याचा स्वभाव आहे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं आम्हाला एकदाच जन्म मिळाले, तू मला तुम्ही सांगतेस की 84 लक्ष जीवनी हिंडायचे आहेत, एकदाच आपल्याला जन्म मिळायचा आहे, तर हे मिळता हेच तू आपण का नाही घ्यावं. पण खरंच तुम्हाला सांगते, ह्या सुखामध्ये तथ्य काहीही नाही. तुमच्याकडे कितीही जरी असलं तरी उद्या सकाळी, माफ करा सुनबायांनो, सासू कधी मरेल आणि ते माझं कधी होईल. बरं, त्याची मुलं बाळं झाली म्हणजे सुने म्हातारी झाली, तिचे दागिने राहिले केलं काय, तिची पुढे पोरं तरी काय म्हणणार, हिचा आता तुकडेच करूया. माझ्या बघण्यात माझ्या ऐकिवात अशी गोष्ट आहे, म्हातारी मेली आणि एकटीच होती, गाव जवळच आहे, फक्त नाव नाही सांगत. घरात म्हातारी एक राहत होती, म्हातारीला सांभाळायला 2-2 मुलगे असून कोणी राहिले नाही. बरं, म्हातारी एकटीच होती, पण जेव्हा मेली तेवढी सगळे भरपूर गोळा झाले. कोणी कोणाला कसं कळलंच नाही, घरच्यांनीच घरच्यांना कळून मोकळं झालं. बरं, या मुली पण काही कमी नाही ना, मुलांना नावं ठेवायला नको. आणि ती मेली म्हातारी, रात्री मेली म्हणजे सकाळी तिकडे पुढच्या धामाला. मग त्या रात्री त्यांनी काय केलं, म्हातारीच्या पेटीत काय आहे ते बघावं आणि त्यात एक तिच्या गळ्यात मोहन माळ होती. तुम्हाला माहिती असेल, मोठ्या मण्यांची एक माळ असते, आतून त्याला लाग असते. तर ती माळ त्याने अक्षरशः तोडली. बरं, तोडल्याचा आवाज बाहेर येईल म्हणून ती कापली. बरं, त्याच्यात तुला हिस्सा किती आणि मला हिस्सा किती, ह्याच्यावरून भांडणं झाली. म्हणजे म्हातारी गेली व निजधामाला आणि भांडण्यात कशाला, तिने ठेवलेल्या सोन्याला. ही वस्तुस्थिती आहे सज्जनो. मग आपण ठरवायचं की आपल्याला नेमकं जन्म घेऊन काय मिळवायचंय. सगळं जर हे नश्वर आहे, हे सगळं दुसरंच घेणार असेल तर आपल्याकडे आपल्यासाठी असं जर काय असेल तर ते म्हणजे सद्गुरूंचे चरण. आणि मग अशी तुम्ही करताय तो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मुखाने नामस्मरण, हाताने टाळी, एवढंच तुम्ही ते काय करताय. आणि जो उपदेश लोकांना सांगताय तेच सत्कर्म, तेच पुण्य तुमच्या शेवटच्या काळापर्यंत तुमच्या बरोबर येणार. बरं, त्या काळापुरतंच नाही तर जन्मोजन्मीची पुंजी सोनं साठवण्यापेक्षा मी तर म्हणे, जमिनी घेऊ नका, वास्तू सजवू नका, काही करू नका, पण भगवंताचं नामस्मरण. ह्या लेकराच्या हातात मोबाईल देऊ नका, पण 108 माळ्याची माळ द्या बरं. आणि एक दिवशी ती फक्त जे काय असेल, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. छोटा आहे, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. जेवढं त्याला सांगता येईल तेवढंच करा. गणपती बाप्पाला लहान मुलांची ऐकत एक तरी दुर्वा त्याला स्वतःच्या हाताने वाहायला लावा, किंवा आई वडील म्हणून तुम्ही तरी वाहा. बघा, भगवंत खूप दयाळू आहे, तो तुमचा बुद्धीचा कारक आहे. या सगळ्या गोष्टी काही कामाला येणार नाहीत. बरं, आणि असं झालं तर तुमचं लेकरू किती हुशार होईल ते बघा. आजकाल तुम्ही किती डिग्र्या मिळवताय, किती मार्क्स मिळवताय, त्यापेक्षा तुम्ही एक माणूस म्हणून किती श्रेष्ठत्वाला आहात, त्याचा उदो केला जातो. आणि तो उदो परत मी सांगते, लौकिक आणि भौतिक कार्यात नसतो. तर तुम्ही सद्गुरूचे किती लाडके होता ह्याच्यात महत्वाचं असतो. परत येते मी कथेकडे, नाही तर म्हणेल ही कुठे जाते. मी म्हटलं तसं माझं कामच हे आहे. मला ज्या सद्गुरूंनी, माझ्या नारद मुनींनी, माझ्या रामरायांनी, माझ्या स्वामींनी माझ्यावर ही जबाबदारी संपवली आहे. मी खरं अगदी नम्र भावाने तुम्हाला सांगते, आज बोलणारा प्रत्येक शब्द म्हणजे डोळ्यात पाणी येईल, हा ते सद्गुरू माझ्याकडून बदलून घेत आहेत. ह्यात माझं खरंच जरा सुद्धा काही नाही. माझ्या गुरूंची आणि माझ्या सद्गुरूंची आणि माझ्या यजमानांची जी कोणाची पुण्य आहे, माझ्या आई वडिलांची, सासू सासऱ्यांची, तीच ह्या सगळी कामी आलेली आहे. मी एवढीच माझ्याबरोबर माझ्या अंताला आणि
जन्मोजन्मी यावी. हेच माझं मागणं त्या ईश्वराकडे. हीच सेवा, हीच कीर्तन सेवा युगानुयुग माझ्याकडे ते करून घेऊ दे, एवढीच इच्छा त्या समर्थांकडे. आणि असं होता होता काय झालं बघा, तिथे सगळं झालं. बाळप्पा तिथे आले आणि असे ते एका कोपऱ्यामध्ये बसले. आणि आता गंमत होते बघा, ज्यावेळी तुमच्याकडे कोण बघत नाही त्यावेळी ते सद्गुरू तुमच्याकडे बघतात आणि सद्गुरूंचा तुमच्यावर कृपाशीर्वाद झाला की तिथे काही कमी नसते. एवढ्या दुरून उभ्या असलेल्या बाळप्पाला ते स्वामी बोलवतात, जवळ घेतात. बाळप्पा, अरे इकडे ये, रागवलास का रे? त्याला जवळ बोलवलं. त्याच्या डोळ्यात ते अश्रू मायेने पुसले, त्याच्या पाठीवर हात फिरवला, त्याला कडकडून आलिंगन दिलं बाळप्पाला आपल्या स्वामींनी. आणि बाळ्या इकडे, बाळ्या घाबरला, आता पुढे काय सांगताय? आणि बोलवलं. आणि आपल्या मुखातली जी खडी साखरेचा एक तो छोटा तुकडा होता, तो तुकडा काढला आणि त्याच्या मुखात घातला. आजपर्यंत ज्या गोष्टीची तो वाट बघत होता ती गोष्ट जवळजवळ त्याला कालावधी किती जायला लागतो. आणि आज आपल्याला काय असतं बघा, आज झालं की उद्या आलंच पाहिजे. आता मी हळद प्यायला मी बोरी झालंच पाहिजे, अर्ध्या हळकुंडाने तसा. मग सद्गुरूंना जर तुम्हाला तयारच करायचं असेल, सद्गुरूंच्या आवडीचे तुम्ही शिष्य बनायला हवं असेल आणि नुसतंच शिष्य नाही तर पारमार्थिक तुमची उन्नती गाठायची असेल तर तेवढी वाट बघायची, तुमची मनाची तयारी तेवढी कोण करून घेतात तर स्वामीच करून घेतात. आणि तसं त्यांच्या बाबतीत होतं. आणि त्यांना इतका आनंद होतो की ज्या क्षणाची मी वाट बघत होतो, ज्या वयाच्या 40व्या वर्षी मी सगळ्या संसाराचा, सगळ्या धनाचा मी त्याग करून आलो होतो, तो त्याग करून आल्याचं मला आता इथे कुठे भाग्य लागतंय, तो आनंद झाला. आणि त्या आनंदाचे तरंग त्याच्या मनात म्हटले, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाई, आनंदाचे अंग आनंदाई, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग. आणि पुढे सगळं काय जे आहे ते स्वामींनी आता बाळप्पावर संपवलं. आता थोडं आवर्त घेते, ते उठले त्याच्यावरून मला कळलं की पुढे त्या बाळप्पांना एवढं श्रेष्ठत्व प्राप्त झालं की ज्यावेळी स्वामी निजधामाला, आत्ता ती वेळ नाही म्हणून इथेच थांबवते, निजधामाला ज्यावेळी निघाले त्यावेळी शेवटचं जर त्यांना कोणी घेतलं असेल मांडीवर ते बाळप्पा होते. आणि ज्यावेळी त्यांनी पद्मासन घालून बसल्यानंतर शेवटचं निर्वाणीच्या वेळी जे अत्तर लावतात ते अत्तर प्रत्येक साधकाच्या, मठाच्या गाभाऱ्यात, प्रत्येकाच्या हृदयात आणि स्वामींच्या निजगमनावेळी त्यांच्या शरीराला जे लावण्याचा मान मिळाला, बहुमान मिळाला, तो ह्या बाळप्पांना मिळाला. आणि हे सगळं सज्जन हो कशामुळे प्राप्त झालं? मगाशी आपण सूत्रश्लोकामध्ये बघितलं, अभंगामध्ये. आरतीची तुमचं नंतर असेल ना, आरती तुमची नंतर असेल ना, ठीक आहे, मी माझे संकल्प. हे निव्वळ आणि निव्वळ कशामुळे झालं असेल तर सद्गुरूंच्या प्रती असलेल्या आस्थेमुळे, विश्वासामुळे, भावामुळे, चिरंतर नामस्मरणामुळे. तो सद्गुरू म्हणजे चालता बोलता दुसरं काही नाही, तो मनुष्यही नाही, तर ते एक तत्व आहे, ती एक अलौकिक शक्ती आहे. कुठल्याही साधनांची उपमा तुम्ही त्याला देऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे परब्रह्मचा आशीर्वाद तुम्हाला लाभला तर आयुष्यात फक्त आणि फक्त तुमचं कल्याणच होईल. म्हणून तुम्ही आणि मी, आपण सगळ्यांनी या सद्गुरूंच्या चरणी कायम विनम्र राहूया. आत्ता इथे केलेली सेवा अनन्य भावाने
तुम्ही ऐकली. माझं बोलताना वागताना काय चुकलं असेल तर ते सगळं माझं आहे. माझ्या मुखातून जे काय बोलून घेतलं ते माझ्या महर्षी नारद मुनीने, माझ्या रामरायाने, स्वामींनी वरून घेतलं. उत्तम असे 2 साथीदार कुठलीही पूर्वतयारी नसताना मिळाले. उत्तम असं मला इथे ध्वनी मिळाला. खूपच सुंदर असं पुढचं हे त्यांचं पण चित्रीकरण चालू आहे. तुमच्यासारखे उत्तम श्रोते मला मिळाले, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते. आणि ते जे गुरुतत्व आहे, आत्तापर्यंत आपण जे जे काय म्हणून ऐकलं, अनुभवलं, त्याचं इकडून ऐकून तिकडून सोडून न देता ते प्रत्येकाने स्वतःच्या मनात, हृदयात, अगदी अंतरात जपून ठेवा. त्या सद्गुरूंची आतापर्यंत जशी सेवा करताय त्याच्यापेक्षाही दुपटीने त्यांची सेवा करा. अखंड नामस्मरण करा. या मठात जे जे म्हणून काही उपक्रम असतील त्याला प्रत्येक हस्ते जसं काय मदत करेल ते मदत करा. दादा, मला त्या दादाला भेटायला आवडलं असतं. ते इथे कुठे आहेत की मला माहिती नाही, पण माझा हा निरोप त्यांना सांगा की खूप मोठं तुम्ही समाजकार्य करताय. की बाळकपणा सुद्धा स्वामींनी हे सांगितलं की समाजकार्य करताना सुद्धा तू अनेक मठांची निर्मिती कर, त्यात असे महंत निर्माण कर, अशी मठांची स्थापना कर की जे दुखले भागलेले लोक जे असतील ते तुझ्या चरणाकडे येतील आणि आपल्या प्रत्येक समस्येचं इथे निराकरण होईल. असे मठ बाळकपणी जसे अनंत बांधले तसेच प्रत्येकाने हा सुद्धा खूप सुंदर असा पवित्र मठ इथे आहे. इथे या स्वामींची असो किंवा बाळकपणी जबाबदारी असो, त्यांनी आता आपल्या खांद्यावर ही टाकली आहे. त्या प्रत्येकाने आपण सद्गुरूंची अशीच कीर्ती वाढवूया. आपणही आपली आध्यात्मिक प्रगती करूया. गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव. हे चिदान देवा देवा तुझा विसर पावा, विसर पावा तुझा विसर पावा, तुला जावी आवडी याची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, याची माझी सर्व जोडी. गुरुची धरा संपदा, संत संग येती घरा, संत संग येती घरा. तुका म्हणे गोवासी म्हणून घालावी अलावी, म्हणून गुणे घालावे आमासी, गुणे घालावे आमासी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक रामविराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय